आणि आता राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50 मध्ये. महापालिका आणि त्यापाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्यानं एकनाथ शिंदे काही मंत्री आणि आमदारांवर नाराज आहेत अशी माहिती आहे. ज्या मंत्र्यांच्या भागातील महापालिकेत पक्षाला कमी जागा मिळाल्यात किंवा एकही उमेदवार निवडून आला नाही अशा मंत्री आणि आमदारांना शिंदेंनी जाब विचारला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पक्षाचं नेतृत्व अजितदादांकडे दिलं जाणार होतं असा मोठा गौप्यस्फोट शशिकांत शिंदेंनी एका साप्ताहिकातल्या लेखात केला. शरद पवारांसह सर्व नेत्यांचं याबाबत एकमत झालं होतं असा दावाही त्यांनी केला. मुंबईतील मेलडी कोस्टल रोडवर जय हो गाणं वाजण्यावरून मनसे आक्रमक झाले. या ठिकाणी मराठी गाणं का नाही असा सवाल मनसेनं केला. मनसैनिकांनी कोस्टल रोडवर स्पीकरवर मराठी गाणी वाजवत आंदोलन केलेलं आहे. मुंबईमधील रस्त्यांचे प्रश्न, खड्ड्यांचे प्रश्न प्रलंबित असताना अशा प्रकल्पांची खरंच गरज होती का असा सवाल अमित ठाकरेंनी केला. भंडाऱ्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निषेध मोर्चा काढण्यात आला. सरकार उद्योगपतींच्या बाजूने झुकत असून कामगार शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप करण्यात आला. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये 10वी-12वीच्या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना ड्युटी लावण्यात आली आहे. यावर मागासवर्गीय शिक्षक संघटना आक्रमक झाली. यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेनं केलेला आहे. हार्बर मार्गावर एसी लोकलमधनं 6 लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर पडली. हार्बर मार्गावरील सामान्य लोकलच्या 14 फेऱ्या रद्द करून त्यावेळेत 14 एसी लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं प्राचीन काळातील सोनं चांदीची नाणी जप्त केली आहेत. या नाण्यांचं वजन 12 ग्रॅम इतकं आहे. गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आरटीओनं विना हेल्मेट दुचाकी स्वारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका कार्यालय परिसरातही तपासणी करत सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दंड आकारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना लोकलच्या एखाद्या डब्यात राखीव आसन व्यवस्थेचा प्रस्ताव 2012 पासून प्रलंबित आहे. मात्र शासन त्याचा गांभीर्यानं विचार करत नसल्यामुळे डोंबिवलीच्या सोहम कठरे या 12वीच्या विद्यार्थ्याचा गर्दीमुळे तोल जाऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव धुळखात पडल्याची खंत प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे. MMRDAनं मीरा भाईंदर उड्डाणपुलासाठी 6 कलमी सुरक्षा योजना तयार केली. या मार्गावरील सुरक्षितता सुधारण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी ही कृती योजना तयार करण्यात आली आहे. पुढील महिन्यात हे बदल अंमलात येण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्ज वसुली करणाऱ्या एजंटच्या कामकाजात बदल करण्यासाठी नव्या नियमांचा मसुदा जारी केला. आरबीआयच्या नव्या नियमानुसार कर्ज वसुली एजंटवर मर्यादा येणार आहे. कर्जदारांच्या सोबत बोलताना एजंटना मर्यादा पाळावी लागणार आहे. फरार उद्योगपती विजय मल्ल्या भारतात परत न आल्यास त्याच्या याचिकेवर सुनावणी घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुंबई उच्च न्यायालयानं घेतली आहे. मल्ल्या भारतात परत येऊ शकत नसेल तर ही याचिका ऐकू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. बदलापूर शहरात अनेक भागात चुकीच्या पद्धतीनं पूर नियंत्रण रेषा टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे या भागातल्या विकासाला मर्यादा आल्या होत्या. मात्र आता शासनानं पूर नियंत्रण रेषा नव्यानं निश्चित करण्याचे आदेश दिल्याने रखडलेला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. दिव्यांग कल्याण विभागानं गेल्या 13 वर्षात नियमबाह्य काम करणाऱ्या 900 दिव्यांग कल्याण संस्थांची नोंदणी रद्द केली. तर त्यातील 363 संस्थांवर गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे. कारवाईचा बडगा पुढेही सुरू राहील असं दिव्यांग कल्याण विभागानं स्पष्ट केलं. बॉलिवूड बिश्नोई गँगच्या टार्गेटवर आलाय. अशामध्येच बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या हॅरी बॉक्सरची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. रणवीर सिंग, रोहित शेट्टी धमकीचा हा ऑडिओ असल्याचं बोललं जात आहे. अकोल्यामध्ये उड्डाण पुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर बसवण्यात आले. या उपाययोजनेमुळे योग्य दिशेने येणाऱ्या वाहनांना अडथळा होत नाही. मात्र विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांचा टायर पंक्चर होऊन वाहन पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल असा अंदाज आहे.